सहपीडियातर्फे आयोजित या मुलाखत सत्रामध्ये मी मानसी जोग आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. आज आपण गप्पा मारणार आहोत पुण्यातल्या ज्येष्ठ भरतनाट्यम गुरु सुचित्रा दाते यांच्या बरोबर. सुचित्रा ताईंनी तंजावूर शैलीच्या भरतनाट्यमचं शिक्षण गुरु कृष्ण ए मणी यांच्याकडनं घेतले. त्यानंतर पुण्यामध्ये नृत्य प्रेरणा या त्यांच्या संस्थेमार्फत त्यांनी आजवर अनेक शिष्या घडवल्यात, तसंच वेगवेगळ्या नृत्य संरचना सुद्धा केल्यात. नृत्यासोबतच मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी मध्येही त्यांनी शिक्षण घेतलंय आणि नृत्योपचार म्हणजे डान्स थेरपी या एका आगळ्या क्षेत्रामध्येही त्यांनी अत्यंत भरीव योगदान दिलंय. सुचित्रा ताई, तुमचं खूप खूप स्वागत. आज दरवेळेला आमच्याकडे वेगळ्या वेगळ्या नृत्य गुरु येतात आणि नृत्यासोबत तुम्ही मानसशास्त्राचं शिक्षण घेतलंय, हा एक वेगळाच अँगल आज आय गेस आपल्याला बघायला मिळणार आहे. तो आपण सुरुवात. मला पहिल्यांदा तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुमचं बालपण पुण्यात नाही गेलं, तुमचं बालपण मुंबईमध्ये गेलं, तर तुमच्या बालपणविषयी थोडंसं सांगा ना. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुमची कलेशी ओळख कधी झाली आणि ती नृत्य कलाच होती का आधी तुम्ही काही वेगळ्या कलेशी तुमची ओळख झाली? ओके. माझा जन्म झाला अंबिवली गावामध्ये, सबर्ब ऑफ बॉम्बे. आणि ती एक इंडिपेंडेंट कॉलनी होती विथ 5,000 एम्प्लॉईज लिव्हिंग अंडर द सेम रूफ. आणि आमच्याकडे खूप सोयी होत्या, टेनिस, बॅडमिंटन, डान्स, म्युझिक, सगळ्या क्षेत्रांमधून आम्हाला चान्स मिळायचा. टेबल टेनिस. माझ्या आई जी पुण्याची आहे, तिला डान्समध्ये खूप इंटरेस्ट होता. म्हणजे रोहिणीताईंच्या इथे ती तिच्या मैत्रिणींबरोबर शाळेनंतर जायची बघायला. पण त्यांच्या घरी काही नृत्य वॉज नॉट परमिटेड. म्हणजे माझे ग्रँडफादर तेव्हा इलेक्ट्रिकल इंजिनियर विथ टाटाज होते आणि त्यांची फिरती खूप असायची. त्यामुळे घरच्यांना काळजी नेहमी वाटायची की मुली कुठे गेल्या आहेत, एकट्या कशा जातील, दॅट काइंड ऑफ थिंग. तर घरी क्लासिकल गाणं शिकवायला लोक येत होती. आणि मग मी आय वॉज 3.5 years ओल्ड, त्यावेळेला माझी आई मला डान्स क्लासमध्ये घेऊन गेली. आमच्या कॉलनीत तेव्हा शिनॉय ग्रुपचं हे होतं, त्यांच्या अंडर NRC कॉलनी होती, नॅशनल रेऑन कॉर्पोरेशन म्हणून. आणि कंपनीनी अरेंज केलेलं होतं. आणि पहिल्या गुरु होत्या त्या मिसेस देसाई. आणि मला काही गोष्टी अजूनही आठवतात, कारण की त्यांच्याकडे मला शिकवत नव्हते, नुसतं बसवून ठेवायचे आणि माझ्या आईच्या मांडीवर बसून राहायला लागायचं. पण मग काही महिन्यांनंतर म्हणजे आई सांगते की लगेच त्या म्हणाल्या, नाही नाही तू ये, कारण की तू आपली आपली प्रॅक्टिस करायची, काय त्यांना शिकवलंय म्हटल्यावर त्यांनी घेतलं. त्या कलाक्षेत्र स्टाईलच्या होत्या, पण खूप स्ट्रिक्ट होत्या. आणि मला वाटतं 4-4.5 वर्षापर्यंत तर मला कधी रागवलेल्या मला तरी आठवत नाही. म्हणजे माझी मेमरी एवढी काही खास नाहीये त्या एजची. पण मी घाबरले होते त्यांना खरं म्हणजे, कारण की आमच्या ज्या सीनियर स्टुडंट्स होत्या त्यांना बरोबर हात नाही ठेवला तर अशा 2 बोटांनी त्या सटकिनी मारायच्या आणि ते बोटं अशी उठून दिसायची. ते बघूनच मी घाबरायची. अरमंडी जी भरतनाट्यममध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, ते नाही केलं तर 15-15 मिनिटं उभं करायची. म्हणजे मुली रडल्या तरी ते अरमंडीमध्येच रडायचं. तर त्या ह्यानी जरा मला भीती वाटायची, पण मला कधी काही केलं नव्हतं म्हणून आय वॉज ओके. त्यानंतर रेणू मुखर्जी त्या कलाक्षेत्रमधनंच आलेल्या होत्या. त्यांच्याबरोबर साधारण 3rd स्टँडर्ड पर्यंत मी होते. आणि त्यानंतर गुरु कृष्णमणी आमच्या इथे आले. त्यावेळेला चॉईस ऑफ डान्स हा नव्हताच आम्हाला, कारण की भरतनाट्यम गुरु ते बॉम्बेहून त्यांचं ग्रँड रोडला मणी हायस्कूलला पण त्यांचे क्लासेस होते. सो ही यूज्ड टू ट्रॅव्हल आणि खूप जण होतो आम्ही. पण आमच्या कॉलनीमध्ये माझं पहिलं अरंगेत्रम जेव्हा झालं, तेव्हा दूरदर्शनवर त्याचा टेलिकास्ट झालं होतं. आणि अख्खी कॉलनी, तेव्हा टीव्ही नवीन-नवीन आलेले होते. काही जणांकडेच होते, जे जपानला जाऊन आले होते थ्रू कंपनी वगैरे. आणि अख्खी कॉलनी बसली होती. सो अजूनही आमच्या कॉलनीतले आमचे गेट टुगेदर्स होतात, तेव्हा ते लोक तेव्हाचा विचार करतात. तेव्हा दूरदर्शनवर एवढे डान्स प्रोग्राम्स नसायचे
आणि एस्पेशली महाराष्ट्रीयन लोकांचे. सो ऍक्च्युली मी डान्स माझ्या एज्युकेशनच्या आधी, म्हणजे फॉर्मल एज्युकेशनच्या आधी मी डान्स शिकायला सुरुवात झाली माझी भरतनाट्यमची. मी दुसरे कुठले स्टाईल्स शिकले नाहीयेत, पण माझे गुरु स्वतः कथक पण शिकले होते, कथकली पण शिकलेले होते. त्यामुळे झलक आम्हाला माहीत होती. अ, गोपी कृष्णजी आमच्या कॉलनीत यायचे नेहमी परफॉर्म करायला आणि त्यामुळे परफॉर्मन्सेस आम्ही खूप बघितले होते. आमच्या कॉलनीतच यायचे दरवर्षी. दिवाळी, गणपती सगळ्या ह्याच्यासाठी अं, खूप छान-छान परफॉर्मन्सेस बघितलेत. म्हणजे संयुक्ता पाणिग्राहीपासून अ, खूप परफॉर्मन्सेस तेव्हा आम्ही बघितलेले आहेत. व्यक्तिमत्व होती. म्हणजे आता नाव ऐकूनच इतकं छान वाटते, की या माणसांना तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या इथे बघितलंय. तर पुढचा प्रश्न माझा हाच होता, की खरं तर तुम्ही खूप म्हणजे तुम्ही म्हणलात तसं शाळेत जायच्या आधीच तुम्ही नृत्य शिकायला सुरुवात केली. सो भरतनाट्यम ही शैली शिकायची किंवा तांजोर स्टाईल शिकायची का कलाक्षेत्रामधनं जेव्हा तुम्ही तांजोर स्टाईलमध्ये शिफ्ट झालात, तेव्हा तुम्हाला काही अर्थात तुम्ही खूप लहान होतात, पण तरी काही फरक जाणवला का? आणि अ, हा हा निर्णय डेलिब्रेट होता का? किंवा असं काही त्याच्यामागे विचार होता का, की भरतनाट्यमच आपण शिकूयात का तेव्हा ते लहान वयात झालं? माझ्या मते इट्स अ गॉड गिव्हन गिफ्ट जे तुम्हाला शिकायला मिळतं ते. आणि माझ्याकडे तर ॲक्चुअली प्लॅटरवर आणून गुरुजी शिकवतात असं मला वाटतं वन ऑफ द रेअरेस्ट ऑफ रेअर आमच्या एन-आर-सीच्या सगळ्यांना मिळाले होते अपॉर्च्युनिटीज. किती जणांनी त्याचा फायदा घेतला हे मला माहीत नाही, पण धिस वॉज वन ऑफ द थिंग्स. तेव्हा खरं म्हणजे मला कलाक्षेत्र आणि तंजावरचा फरक काही माहीत नव्हता. बट आय रिमेंबर की जेव्हा माझे मणी सर आम्हाला जेव्हा शिकवायला आले, आय हॅड टू अनलर्न अ कपल ऑफ थिंग्स. साधी गोष्ट लाइक तिरमाणम जी स्टार्ट होतो. आम्हाला अनलर्न करायला जवळ-जवळ 6 महिने लागले होते. कारण ते नॅचरली जे तुम्ही शिकलात त्याच्यावर जाता. आता आमच्या गुरूंनी शिकवलेलं होतं म्हणजे मी सुद्धा ह्याच्यावर एकेकाळी विचार करत होते पी-एच-डी करायचा. मे बी यंगर जनरेशन विल ट्राय टू टेक दिस अप, की हे ज्या बारकाई असतात तंजावूर घराण्याच्या, पड्डणलूर स्टाईलच्या, मैसूर स्कूलच्या, वळवूर स्टाईलच्या, तर त्या बारकाई काही-काही शोधून कुठून काय आलं हे बघणं खूप गरजेचं आहे. साधी गोष्ट एक तिरमाणम. आमच्या लक्ष्मीकांतम पिल्लाईंकडे शिकले होते आणि मीनाक्षी सुब्रमण्यमच्या ह्याच्यामधनं लिनिएजमधले आणि पोन्नय्या आणि किट्टप्पा पिल्ले असं त्यांचा तो हे बिकॉज ही वॉज ऑन द बॉर्डर ऑफ केरला अँड तामिळनाडू. तर आम्हाला जो तिरमाणम शिकवला होता, द लाँग तिरमाणम, खालती कंप्लीट हात घेऊन फुल वरती जाऊन पुढे यायचा. आता मी जेव्हा आम्ही परफॉर्म करायचो, मुंबईमध्ये कोणी काही तसं म्हणायचं नाही आणि आय वॉज नॉट वन फॉर कॉम्पिटिशन्स अँड ऑल दॅट. मी फक्त डान्स माझ्या स्वतःसाठी केला. आय एम व्हेरी सेल्फिश. मी जे एन्जॉय करते, मी जेव्हा एन्जॉय करते तेव्हाच करते. सो ह्या गोष्टीवर कधी कोणी टीका केली नाही किंवा हे केलं नाही. जेव्हा मी पुण्यात आले, तेव्हा काही जण म्हणायला लागले, "पण हा तीर्मानम चुकीचा आहे." मी म्हटलं, "देअर इज नो रॉंग परफॉर्मन्स ऑर रॉंग डूइंग. तुम्ही तुमच्या गुरूंनी जे शिकवलेलं आहे, ते तुम्ही प्रेझेंट करताय आणि नंतर तुम्ही काही वेगळे कोरिओग्राफी केले, तर तुमच्या त्या प्रेझेंटेशनमध्ये त्याचा एक परिणाम दिसतोच तुम्हाला." आणि मग लक्षात आलं, की मृणालिनी साराभाईंच्याकडे सुद्धा सिमिलर तिरमाणम आहे. आता मध्ये त्यांची मुलगी जेव्हा भेटली होती, तेव्हा सुद्धा आमचं बोलणं झालं होतं. ते फिनिक्स अवॉर्ड्सच्या वेळेला आणि त्या स्टेजवर वी वर एन्जॉयिंग डिस्कसिंग हाऊ द मूव्हमेंट्स आर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पण ज्या ठिकाणी मी राहत होते, दॅट इज अबाउट 2 आवर्स फ्रॉम दादर बाय ट्रेन आणि कॉलनीच्या बाहेर आम्हाला रस्ता क्रॉस करायला सुद्धा माहित नव्हता कॉलनीत. कारण की लोकं व्हेइकल्स मुलांना पहिलं जाऊन द्यायचे आणि मग ते जायचे. त्यामुळे आमच्या सगळ्यांचे आई-वडील जेव्हा आम्ही कॉलेजला जायचो, मी रुपारेल कॉलेजला गेले होते, तेव्हा ते आम्हाला आधी 1 आठवडा आमच्याबरोबर यायचे. रस्ता कसा क्रॉस करायचा, ट्रेनमधनं कसं उतरायचं, इंडिकेटर कसं बघायचं.
सो इट वॉज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स. पण नृत्य शैलीमध्ये भरतनाट्यम हे माझ्या प्लॅटरवर आणून देवानी दिलं आणि मी तेच शिकले. की तुमचं आणि तुमच्या गुरूंचं एक वेगळं म्हणजे कुठली शास्त्रीय शैली शिकताना गुरु आणि शिष्य हे नातं फार महत्वाचं असतं किंवा त्याचा एक वेगळाच आपल्या सगळ्या हो. नर्तिकांच्या आयुष्यात महत्व असतं. तर तुमच्या गुरूंच्या काही तुम्हाला आठवणी म्हणण्यापेक्षा त्यांच्या नृत्य शिकवण्यातलं किंवा नृत्यातलं काय तुम्हाला तत्वरूपाने भावलं आणि ते तुम्ही तुमच्या कामात कसं नेलंत? किंवा काय तुम्हाला त्यातले हायलाइट्स म्हणूयात आपण वाटतात, त्यांच्या पर्टिक्युलर करण्यातले, शिकवण्यातले? हो. त्यांची अशी खासियत होती, की ते सगळं करून दाखवायचे. म्हणजे खूपशे मेल गुरुज जर असतील, म्हणजे मी जेवढं बघितलेत तेवढेच सांगते. माझा काही अनुभव खूप नाहीये. की ते कट्टकलीवर बसवून तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देतात. पण इव्हन ॲट अरंगेत्रम स्टेज किंवा त्याच्यानंतरच्या स्टेजवर सुद्धा ॲट द एज ऑफ 70s ऑल्सो ही यूज्ड टू डान्स अँड शो. त्यामुळे आम्हाला त्या मूव्हमेंट्सच्या करेक्टनेस हे खूप कळायचं. पण शिकता-शिकता थोडंसं असं वाटलं, जेव्हा आम्ही हे परफॉर्मन्सेस खूप बघायचो, की आम्ही सुद्धा सरांसारखे जरा असे करून पुरुषी नाच करायचो. तर सरांशी एकदा त्याच्यावरनं बोलणं झालं होतं, की पण मी त्यांचं जे बघितलं जसं वाणी गणपती तिचे परफॉर्मन्सेस झाले. तर त्यांच्यामध्ये जी डेलिकसी होती, ती आम्ही पुरुषाच्या सारखे करून दाखवायचो ॲट दॅट पॉइंट. आय मस्ट हॅव बीन इन 7th स्टँडर्ड ऑर सो. तर तेव्हा सर म्हणाले, "हो, मग ते तुम्ही बारकाई तुम्ही मिररमध्ये बघून तुम्हाला कळायला पाहिजे. मी तुम्हाला जे सांगतोय, ते माझं स्ट्रक्चर असं आहे आणि तुमचं स्ट्रक्चर कसं आहे, ते ध्यानात घेऊन." आणि तेव्हा मग लक्षात आलं, ओह! आपल्याला एक स्ट्रक्चर आहे व्हिच इस डिफरंट फ्रॉम अदर स्ट्रक्चर्स. ह्या सगळ्या बारकाईंकडे बघणं आणि अभिनय. माझे गुरु वॉज व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट अभिनय. ते म्हणाले, "तुमचं ते एक्सप्रेशन मस्ट कम फ्रॉम युअर हार्ट." जसं तुम्ही म्हणताना यू मस्ट सिंग फ्रॉम युअर स्टमक, तसं तुमचं एक्सप्रेशन्स शुड बी फ्रॉम युअर हार्ट. आणि ह्या अभिनयाचं ते प्रॅक्टिस आम्हाला मिररच्या समोर करायला लावायचे. आणि ते पटापट आम्हाला एक्सरसाइजेस द्यायचे, की आता तुम्ही वाचलेलं कसं दाखवा. आता तुम्ही यू नो द डिफरंट रसास अँड द डिफरंट नायिकाज. ती प्रथा मी नंतर पण चालू ठेवली आणि आय एम प्राउड की एव्हरी स्टुडंट माझी जी क्लासेस चालवते किंवा शिकवते कुठेही, म्हणजे वेदर डेलावेअरला आहे किंवा फ्रीमॉन्टला आहे किंवा ऑस्ट्रेलियात आहे किंवा युके मध्ये, दे हॅव फॉलोड दिस स्ट्रिक्टली, की यू हॅव टू यूज द मिरर टू सी युअर एक्सप्रेशन. आणि सगळ्यात सोपी मेथड शिकवायची मी जे त्यांच्याकडनं शिकले इज सिट बिहाइंड द स्टुडंट अँड एक्सप्रेस. सो शी सीज यू अँड शी सीज हरसेल्फ. सो ह्या सगळ्या टेक्निक्स तेव्हाच्या काळामध्ये आय डोंट नो बाकी टीचर्स सुद्धा असंच शिकवत असतील कदाचित, पण हे त्यांनी मला असं शिकवलं आणि मी ते पुढे तसं चालू ठेवलं. सम ऑफ हिज आयटम्स आर व्हेरी टिपिकल तंजावूर पोर्ट्रेट ह्याच्यामधले. तर आय एम प्राउड की तेव्हा आम्हाला ते शिकायला मिळाले. तेव्हा शिकताना आम्हाला कधी-कधी कंटाळा यायचा. काय तेच, 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 तेच कितींदा करायचो. आता त्याचं लक्षात येतं की का करायचो आणि मग ते मी आता एक्सप्लेन करून सांगते नेक्स्ट पिढीला. कारण नेक्स्ट पिढीचं अटेन्शन स्पॅन थोडंसं 10 ठिकाणी असल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन इन वन एरिया त्यांना डेव्हलप करायला वेळ लागतो. सो हे सांगून त्यांच्याकडनं ते डेव्हलप करून घ्यायला लागतं. राइट. ताई, तुमचं मुंबईतलं शिक्षण झाल्यानंतर पुढे तुम्ही पुण्यामध्ये आलात आणि त्याच्यानंतर तुम्ही नृत्य प्रेरणा ही संस्था सुरू केलीत. तर मुंबईतनं पुण्यात येण्याचा प्रवास कसा होता आणि नृत्य प्रेरणाची कशी स्थापना झाली किंवा त्याचा उद्देश काय होता आणि ती संस्था आता कशी पुढे इतके वर्ष आली? ओके. मुंबईमध्ये असताना
जेव्हा डान्स शिकवत होते माझं अरंगेत्रम तेजपाल ऑडिटोरियममध्ये झालं. आणि मी जसं पहिल्यांदा म्हटलं, इट वॉज व्हेरी प्रेस्टिजियस इन आवर कॉलनी, कारण की आय वॉज द फर्स्ट पर्सन टू गिव्ह अरंगेत्रम. त्यामुळे ते कंपनीनी सुद्धा इतकं लॉन्चिंग छान केलं होतं. लोकांना पासेस दिले होते तेजपालला जायला, आणि जे येऊ नाही शकले त्यांनी घरनं दूरदर्शनवर बघितलं. पण माझा प्रवास मुंबईमध्येच डान्स क्लास सुरू करायचा झाला होता. म्हणजे मी जेव्हा ग्रॅज्युएशन करत होते रुपारेल कॉलेजला सायकॉलॉजी ऑनर्समध्ये, तेव्हा माझ्या गुरूंचे अजून वेगळे क्लासेस होते. तर मी त्यांना हेल्प करायला सगळीकडे जायचे. त्यामधनं मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, की शिकवताना आपल्याला काय लक्षात ठेवायला लागतं. सगळ्या मुलींचे कसे वेगवेगळे मेमरायझिंग एबिलिटीज आहेत, रिप्रोड्युसिंग एबिलिटीज आहेत, प्रेझेंटेशन एबिलिटीज आहेत, हे ओळखणं. पण रुपारेल कॉलेजमध्ये डॉक्टर डी.ए. डिसूजा माझे रुपारेल कॉलेजचे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते, त्यांना मी विचारलं, का माझी एक पहिली स्टुडंट जी आली, मी कल्याणला क्लासेस सुरू केले सरांच्याच ब्लेसिंग्सनी, आणि सर येऊन बघायचे वगैरे, नेहमी लक्ष ठेवायचे. तर माझ्याकडे पहिली आली ती अ होल इन हर हार्ट होतं, आणि दुसरी स्टुडंट आली ती ब्लाइंड होती. सो मला ही माझी परीक्षाच वाटली, की माझ्याकडे असे नेहमी शिकवते सरांच्या क्लासमध्ये तसे स्टुडंट्स नाही आलेत, पण अनयुज्युअली वेगळे स्किल्स असलेली मुलं आली. तर मला डॉक्टर डी.ए. डिसूजांच्या हेल्पनी ह्या मुलांशी कसं शिकवायचं, काय करायचं, काय नाही करायचं, आणि माझे गुरु अशा दोघांच्या गाईडन्समुळे माझी नृत्य थेरपीची तिथे सुरुवात झाली. आणि माझी नृत्य प्रेरणा मी कल्याणला सुरू केली होती. ती लग्न 81 मध्ये केल्यावर मी पुण्याला ते आणली. सो इट्स बीन अ लाँग जर्नी, आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये सुद्धा मी भरतनाट्यम शिकवायला लागले होते. माझ्याबरोबर तेव्हा सिताराताई गोपीकृष्णांची बहीण होती. ती कथ्थक शिकवायच्या. त्यामुळे खूप मजा यायची त्यांच्याशी बोलायला. त्या तर खूप वेल नोन आर्टिस्ट होत्या. ऑल ओव्हर द वर्ल्ड फिरलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या एक्सपिरियन्समधनं मला एक वेगळंच नृत्याचं जग बघायला मिळालं, जे आमच्या प्रोटेक्टेड लाईफमध्ये आम्हाला ते काही शक्य नव्हतं. सो इट वॉज जर्नी दॅट वी स्टार्टेड फ्रॉम देअर ऑफ माय नृत्य प्रेरणा. आणि मग पुण्यात आल्यावर मी 3 वर्षानंतर अब्रॉड होते. तर येऊन जाऊन असं होतं. मग 84 मध्ये आम्ही एस्टॅब्लिश केले, आणि ती सुद्धा माझ्या नेबर्स आहेत भवाळकर, त्यांची मुलगी, की तिला शिकायचं होतं आणि मी इथे आहे. सो आय स्टार्टेड विथ दॅट. नाऊ इट्स अ बिग थिंग. ताई, कधी-कधी मुंबईची आठवण येते किंवा असं वाटतं, की मुंबईत राहिलं असतं तर काहीतरी वेगळं झालं असतं किंवा त्या माणसांची, तिथल्या गोष्टींची? नाही, मला ॲक्चुअली कल्चरल शॉक बसला बॉम्बेहून मी पुण्यात आल्यावर. अ, एक तर मुंबईमध्ये आमच्या अवती-भोवती आम्ही हिंदी, गुजराती, बंगाली सगळ्या भाषा शिकलो. कारण की सगळ्या भाषांची लोकं होती, आणि त्यांच्याबरोबर वावरल्यामुळे आम्हाला सगळ्या भाषांची सवय होती. इथे आल्यावर फक्त मराठी. म्हणजे रिक्षात बसल्यापासून नुसतं मराठीत, मग उजवा का डावा म्हणायचा ह्याच्यात कन्फ्युजन असायचं. मग आम्ही म्हणायचो राइट, राइट, शो युअर राइट, रिक्षात बसल्यावर. दुसरा कल्चरल शॉक आहे, की मुंबईमध्ये सगळे लोकं खूप फ्रेंडली आहेत, आणि दे गो आउट टू हेल्प. आणि इथे कोणाला विचारायचं तर जरा भीतीच वाटते, की बोलायचं का नाही बोलायचं, का काय करू? अ, नृत्याच्या बाबतीत मी जेव्हा इथे आले पहिले 10 वर्ष माझं मेन कॉन्सन्ट्रेशन माझ्या फॅमिली लाईफवर होतं. माय 2 चिल्ड्रन वर बॉर्न, आणि माय मदर इन लॉ वॉज इन द बेड. सो पहिल्या 10 वर्षामध्ये मी नृत्याचे नुसते क्लासेस घेतले आणि काही परफॉर्मन्सेस घेतले. आणि परफॉर्मन्सेस आम्हाला एवढी सवय होती मुंबईला. आमच्या गुरूंनी आमचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे डान्स ड्रामाज वगैरे करायचो. आम्ही टीव्हीवर, माझे टीव्हीवर खूप शोज व्हायचे तेव्हा. आणि एव्हरी म्हणजे नवरात्र असले की काहीतरी त्या अंबावर किंवा दुर्गावर किंवा अशा विषयांवर आम्ही प्रेझेंटेशन्स करायचो. वेदर इट इज मार्गम ऑर इट इज पीस ऑफ बॅले.
असं वेगवेगळ्या पद्धतीने सवय झाल्यामुळे ती इथे कंटिन्यू राहिली आणि माझे गुरु यायचे तेव्हा बघायला, सांगायला, रेकमेंड करायला. सो इट्स नाईस. आय लव्ह पुणे नाव. मी 40 वर्ष आता इथे आहे. पण कुठेतरी मी मिस करते बॉम्बे एन्व्हायर्नमेंट अँड बॉम्बे प्रोफेशनलिझम, द बॉम्बे फ्रेंडलीनेस. तर आता तुम्ही म्हणलात तसं मार्गम मधल्याच रचना किंवा त्या धर्तीचा संरचना तुम्ही तिथेच करायला सुरुवात केली होती आणि त्याच पुढे जाऊन आता तुम्ही ग्रुप कोरिओग्राफीज किंवा डान्स प्रोडक्शन्स आपण ज्याला म्हणतो तशा दीपशिखा किंवा कुंती अशी तुमची काही नृत्य संरचना पण तुम्ही केलेल्या आहेत. तर ही एखादी संरचना करताना तुम्ही त्याची प्रक्रिया तुमची काय असते? म्हणजे सुरुवात कशी होते? मग ते तुम्ही आधी व्हिज्युअलाइज करता का डायरेक्ट मुली घेऊन तुम्ही ते बसवता आणि मग बाकीचा थिएटर आर्टिस्ट बरोबर म्हणजे लाईट्स असतील किंवा साऊंड असेल, म्युझिक असेल तर ते कसं सगळं एकत्र येतं आणि त्या तुमच्या सगळ्या संरचनांबद्दल थोडंसं सांगा? ओके. माझ्या मते जेवढ्या नृत्य नाटिका झाल्यात त्या देवाच्या कृपेनेच झालेल्या आहेत. कुठेतरी गॉड सेंड्स अ मेसेज आणि मला असं वाटतं की मी ह्याच्यावर करायलाच हवं. नाहीतर मला ते वाटलं नसतं. कारण की माझं इंग्लिशमध्ये रीडिंग इज क्वाईट डिसेंट आणि काहीतरी वाचताना मला नेहमी असं वाटतं की ह्याचं प्रेझेंटेशन आपण जर नृत्यातनं केलं की. कारण काय आहे ना, माझ्या लहानपणापासून दिल्लीला माझे वडील दिल्लीचे आहेत. होते आणि तिथे जात्रा म्हणून असायची रात्रीच्या वेळेला. हे स्पेशली हे नवरात्र, दिवाळीमध्ये पुसा रोडला त्यांची जात्रा असे स्टेज बनवायचे आणि तिथे डान्सेस आपण बघायचो. इन्क्लुडिंग फोक, इन्क्लुडिंग यक्षगाना असे वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला डान्स आणि म्युझिक, क्लासिकल म्युझिक आमच्या घरातच होतं. सो ते माझ्या माइंडमध्ये नेहमी असायचं, की जे मी वाचते ते किंवा मला जे वाटतं दॅट आय शुड प्रेझेंट. कुंती एक कथा जी आम्ही बसवली ती अर्ली 90s मध्ये आणि तेव्हा कुंतीवर काही झालं नव्हतं. म्हणजे देअर वॉज नो टीव्ही सीरियल, नो मूव्ही ऑफ एनी काइंड ज्यांनी कुंती ही कॅरेक्टर आणि मला ती खूप स्ट्रॉंग वाटायची. की शी इज सच अ स्ट्रॉंग वुमन की फ्रॉम बर्थ टू हर एंड तिने काय काय बघितलं आणि हाऊ शी रिॲक्टेड टू इट. ह्या ह्यानी मी ते सुरुवात केली. तर पहिलं ते कोणती एक कथा लिहिण्यापासून सुरुवात होते. अँड आय राइट ऑन माय ओन आणि देन आय टेक हेल्प ऑफ सम स्क्रिप्ट रायटर ऑर समथिंग. पण मला काय दाखवायचं हे मी तिथे स्पष्ट लिहिते. देवाच्या कृपेने मला स्टुडंट्स सुद्धा इतके छान मिळाले, इतके हुशार आणि हार्ड वर्किंग आणि करणारे म्हणजे दे रिअली वॉन्ट टू डू समथिंग. मग मी ते मुलींना सांगायची, की आपल्याला बॅले करायचंय 6 महिने डाउन द लाईन आणि तो सेट करण्यापासून तेव्हा करायचंय. सो कुठले कॅरेक्टर्स आधी इन्व्हॉल्व करायचेत, त्याचं मी एक आउटलाईन काढते. सो दीज आर द मेन कॅरेक्टर्स कारण की त्यांच्यामधलं काहीतरी मला दाखवायचंय. आणि देन वी कम डाउन टू की त्याच्यामध्ये नृत्य नाटिका असल्यामुळे काही डायलॉग्स पण असणार. इट इज अ म्युझिकल फॉर्म कम्प्लिटली. तर माझे मृदंगम प्लेयर पी.आर. चंद्रन बॉम्बेहून यायचे. आमच्या घरीच तेव्हा राहायचे आणि खूप गप्पा व्हायचे. रात्री सुद्धा आम्ही खूप वेळ बोलत बसायचो. मीनाक्षी सुब्रमण्यम आणि मिसेस पिचूमणी. मीनाक्षी सुब्रमण्यम व्होकलिस्ट आणि मिसेस पिचूमणी मामी सगळेजण ओळखतातच. सीनियर मोस्ट व्हायोलिनिस्ट ऑफ पुणे. आणि ह्या लोकांची मला खूप हेल्प झाली. म्हणजे मी त्यांना एक प्रकारचे माझे गुरुच आहेत असं मी मानते. कारण की त्यांच्याकडनं मला म्युझिकल ऍस्पेक्ट्स मध्ये कसं काय करायचं, काय फिट करायचं, का असं करायचं, तुमचं रिझनिंग काय असलं पाहिजे, हे सगळं मला खूप त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. मग केदार परांजपे हा एक रमाकांत परांजपेंचा मुलगा. ही इज अ व्हेरी गुड कॉम्पोजर. तेव्हा तो कॉलेजमध्ये होता आणि प्रसाद जोशी अल्लार खानचे स्टुडंट आहेत. तोही कॉलेजमध्ये होता. कॉमर्स करत होते ते दोघं जण. आता दे आर बिग आर्टिस्ट आता. बट तेव्हा सगळे यंग यंग आम्ही यंग होतो तेव्हा खूप मजा यायची. आणि सेट करताना सगळ्या म्युझिशियन्सची एक सिटिंग, 2 सिटिंग्ज आम्ही घ्यायचो. त्या काळामधले म्युझिशियन्स वुड नॉट काउंट नंबर ऑफ आवर्स दे आर स्पेंडिंग विथ यू. एकदा आले की ते दिवसभर असायचे. आता म्हणजे
4 तासानंतर मला दुसरी रिहर्सल आहे, चौथी रिहर्सल आहे. हे सगळं तेव्हा नव्हतं. एवढं कमर्शियलायझेशन नव्हतं. पीपल वर सो इन्व्हॉल्व्ड, म्हणजे असं नाही की आता इन्व्हॉल्वमेंट कमी आहे. पण आता ते वर्क फ्रॉम क्लॉक टू क्लॉक. माझ्या मते त्या काळामध्ये आय एन्जॉयड पुटिंग अप शोज मोर दॅन व्हॉट आय डू नाऊ. कारण की आय डोंट ॲज अन आर्टिस्ट मला क्लॉक टू क्लॉक वर्क करायला खूप त्रास होतो. टाईम मॅनेजमेंट तर पाहिजेच. माय अदर प्रोफेशन्स ऑल्सो टेक अप टाईम. पण व्हेन आय एम थिंकिंग ऑन समथिंग, आय डोंट वॉन्ट एनीवन टू डिस्टर्ब मी ॲट दॅट टाईम. आता 3 वाजता जायचंय म्हणून पटपट काहीतरी करा वगैरे, असं मला ते जमत नाही. आणि आजकालचे स्टार्स इतके डान्सर्स आणि म्युझिशियन्स कसं मॅनेज करतात, हॅट्स ऑफ टू देम. पण मला काही ते जमलं नाही, ती टेक्निक काही जमली नाही. पण हा थॉट प्रोसेस जेव्हा पुढे मांडते मी, तोपर्यंत माझी आउटलाईन कंप्लीटली रेडी असते. आणि मग ते मांडताना त्यांचे सजेशन्स काय आहेत, मग त्याच्यात काही ॲडिशन, सबट्रॅक्शन्स, हे असे 2 सिटिंग्समध्ये झाल्यावर देन आय वर्क आउट विथ माय चिल्ड्रन. माझे स्टुडंट्सना कोण कुठला रोल करणार आहे, कशा प्रकारे करणार आहे आणि काय कॅरेक्टर त्यांना उभारून दाखवायचंय. सो इट इज फन. आणि तेव्हा माझे मिस्टर वॉज व्हेरी एन्थुसियास्टिक तेव्हा सुद्धा. तर ते फोटोज काढायचे, व्हिडिओज काढायचे. आणि त्या काळामध्ये व्हिडिओज खूप कमी जणांकडे होते. त्यामुळे त्या मुली इतक्या एक्साइटेड असायच्या. दे वुड गिव्ह देअर बेस्ट शॉट आणि आता त्यांची लग्न जेव्हा होतात, तेव्हा आम्ही ते सगळे शोधून काढून त्यांना ते क्लिप्स देतो. अँड आय लव्ह टू सी देअर फेसेस व्हेन दे सी दॅट इट्स ऑल देअर यंग, लहान असतानाचे फोटोज अँड व्हिडिओज. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की सगळ्या आर्टिस्टचं तुम्हाला कोऑपरेशन मिळणं फॉर सेटिंग अप. आणि माझे सगळे बॅलेज जे आधीचे होते, ते सगळे 70 आर्टिस्ट घेऊन करायचे. सो त्यावेळेला कोणी असं करत नव्हते. त्या सो इट वॉज अनयुजुअल फॉर पीपल टू सी. पण इट वॉज फन फॉर अस. कारण की एवढे 70 आर्टिस्ट आणि सगळे थ्रू आउट द प्रॅक्टिस थांबून राहायचे. तेव्हाचे पेरेंट्स पण इतके कोऑपरेटिव्ह होते की नाही, ड्रॉइंग क्लासला जायचंय, टेनिस क्लासला जायचंय, हे सगळं नाही व्हायचे. बॅले करणारा तुम्ही हे करणारा नाही, आमची मुलं इथेच राहतील. आता तर इट इज व्हेरी डिफिकल्ट अँड डिफरंट. ताई, तुम्ही बोलत असताना एक गोष्ट नेहमी अशी जाणवत होती की तुमचं कलाकार म्हणून बाकीच्या कलाकारांबद्दल पण तुम्हाला खूप आत्मीयता आहे. आणि तुम्ही म्हणलात तसं 70 लोक घेऊन एक प्रोडक्शन उभं करायचं म्हणजे ऑर्गनायझेशनल स्किल्स त्याला केवढे लागत असतील. सो आय गेस आता तुमचे नृत्य महोत्सव पण तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आयोजित करतात. तर त्याच्या मागे कुठेही इतर कलाकारांविषयीची आत्मीयता किंवा आपल्याबरोबर सगळ्यांना पुढे घेऊन जाणं किंवा लोकांनी जास्तीत जास्त वेगळे वेगळे कलाकार बघावे, अशी काही कधी कधी नृत्य महोत्सवाची सुरुवात झाली आणि कसं त्याचं प्रोग्रेशन होतं? आणि एक एक नृत्य संस्था म्हणून त्याच्यात आर्थिक अडचणी काही होत्या का? किंवा तेही गणित बसवायचं पण चांगले कलाकारही आणायचे आणि ते सगळं कसं म्हणजे तुम्ही बसवलं? काय काय त्याची प्रोसेस होती? एक नृत्य सभा, खरं म्हणजे कल्पना आमच्या मुलींनी खूप छान राबवली. त्यामुळे मला ते करता आलं नाही, तर ते करणं अशक्य होतं. 7 साली अ, अ, रीता देवी म्हणून एक डान्सर होत्या. अतिशय सुंदर नॉलेजेबल पर्सन होत्या. म्हणजे भरतनाट्यम शिकलेल्या, कथकली शिकलेल्या, शी हॅड लर्न्ड मणिपुरी आणि फ्रॉम बेस्ट ऑफ बेस्ट गुरुज. इतक्या व्हर्सटाईल होत्या. पण त्यांना काहीतरी नंतर इंजुरी झाल्यामुळे त्या डान्स परफॉर्मर म्हणून खूप गाजल्या नाहीत नंतरच्या काळामध्ये. आणि त्या पुण्यात राहायला आल्या आणि अशा ठिकाणी राहायला आल्या जिथे इंडियन क्लासिकल डान्स बद्दल शिकणारी लोकं, खूप कॉस्मोपॉलिटन क्राउड होतं, ज्या फास्ट लाईफमध्ये जास्ती इन्व्हॉल्व्ड होते. त्यामुळे त्यांना त्याचा एक्सपोजर नव्हता आणि त्यामुळे त्यांना स्टुडंट्स नव्हते मिळत आणि त्यांना फायनान्शियल लॉसेस खूप होत होते. तर त्या म्हणाल्या, "मला कशी हेल्प करू शकाल?" तेव्हा. तर माझी अशी दुर्गा पूजामध्येच त्यांच्याशी ओळख झाली होती आणि खूप घरी यायच्या, मी जायची त्यांच्याकडे
आणि मग आम्ही ठरवलं, की इथे तेव्हा 2007 मध्ये एवढे बाहेरची लोकं परफॉर्म करायला वगैरे खूप कमी, म्हणजे एकदा के-ई-एम हॉस्पिटलमध्ये फंड रेझिंग प्रोग्राम होता. तर लीला सॅमसन आल्या होत्या. असं काहीतरी एखादं कोणतीतरी मिळायचं. तर मी म्हटलं, आपण जर डान्स फेस्टिव्हल केला, तर त्याच्यामध्ये शिकवण्याची पण पद्धती घालता येतील, वर्कशॉप्स घेता येतील आणि प्रेझेंटेशन्स बाय व्हेरी सीनियर आर्टिस्ट आणि एक फंड तयार करू फॉर सीनियर आर्टिस्ट जे आता कमवू शकत नाहीत. अ, त्यांना मेडिकलसाठी किंवा ह्याच्यासाठी जी मदत लागेल, त्याचा एक फंड वेगळा आपण क्रिएट करू. म्हणून त्या प्रोसेसमधनं 2007 साली आम्ही तो पहिला हे ठेवला. त्याच्यात त्यांनी डान्स केलेला आणि वेगवेगळ्या आर्टिस्टना इन्व्हाईट केलेलं होतं. अँड वी वर नॉट चार्जिंग एनीवन. माझ्या कुठल्याही नृत्य सभामध्ये आम्ही कधीही चार्ज केलेलं नाहीये फॉर यंग आर्टिस्ट, की तुम्ही येऊन परफॉर्म करा. म्हणजे वेदर इट इज अ ग्रुप परफॉर्मन्स, तिथेही आम्ही कधी चार्ज केलं नाही. माझं असं म्हणणं आहे, की सगळ्यांच्या पद्धती मांडण्याच्या वेगळ्या आहेत, सगळ्यांचे गुरुज वेगळे आहेत. आपल्याला एवढं शिकायला मिळतं त्यांच्याकडनं आणि एका ठिकाणी येऊन शिकायला मिळतं. तुम्हाला 100 ठिकाणी जायची गरज नाहीये आणि एक प्लॅटफॉर्म पुण्यामध्ये होईल, जिथे ज्यांना डान्सबद्दल पण माहीत नाही, त्यांना त्याचं नॉलेजेबल इन्फॉर्मेशन, ऑथेंटिक नॉलेज इन्फॉर्मेशन देणं खूप गरजेचं होतं. कारण की खडा टाकला की क्लास, खडा टाकला की क्लास. पण ऑथेंटिसिझम जी आहे, ह्याच्यामध्ये आणि बाकी ह्याच्यामधला फरक, त्यांची नजर तयार करणं, मला वाटतं ॲज अ क्लासिकल डान्सर आय फील इट वॉज माय रिस्पॉन्सिबिलिटी, की त्यांची नजर तयार करणं. आमची आई म्हणायची, की अ, गाणं जे आहे तुम्ही जितकं ऐकाल तेवढी तुमची कानाची तयारी होते. तसंच डान्स जितकं तुम्ही बघाल, मी माझ्या मुलींना नेहमी सांगते, जितकं बघाल तेवढी तुमचे डोळे तयार होतात, की व्हॉट इज गुड, व्हॉट इज नॉट गुड, व्हॉट इज शुड बी करेक्टेड, व्हॉट कॅन बी करेक्टेड. म्हणून हा नृत्य सभेचा कॉन्सेप्ट केला. अं, त्याच्यामध्ये माझ्या मुलींना सुद्धा एक परफॉर्मन्ससाठी जागा मिळते. अ, आम्ही काही नवीन विचार केलेला आहे ते मांडता येते आणि बाकी सगळे जे जिथे म्हणजे यूएस असो किंवा चेन्नई असो, बंगलोर असो, कुठूनही असो, त्यांचे एक परफॉर्मन्सेसचा एक त्यांना प्लॅटफॉर्म. पुणे इज द सीट ऑफ लर्निंग आणि द हब ऑफ आर्टिस्ट्स. ह्या दोन्ही गोष्टी इथे असल्यामुळे सगळ्यांची इच्छा असते, की पुण्यामध्ये म्हणजे तेव्हा तरी होती, की इथे येऊन आपल्याला परफॉर्म करायला मिळालं पाहिजे. पण फंड रेझिंग हा मोठा प्रॉब्लेम होता. आमच्या गुरुकडनं आम्ही खूप गोष्टी शिकलो होतो. फंड रेझिंग हा एक अजून शिकलेलो होतो, की कसं फंड रेझिंग करायचं आणि विथआऊट गोइंग टू एनी ऑर्गनायझेशन्स आस्किंग देम टू फंड अस. सी-एस-आर खाली मी नेहमी कंप्लेंट करते, की सी-एस-आर खाली आपल्याला मिळतच नाही फंडिंग. तर ते गव्हर्नमेंटनी एक शब्द तिकडे घालायला पाहिजे, की फॉर एन्शियंट आर्ट. एवढं घातलं तरी बास आहे. ऑल आर्ट गेट्स कव्हर्ड अंडर इट. पण म्हणून नृत्यसभा became actually an educational format to present to the people of पुणे. अं, आणि दरवर्षी आम्ही हे करू शकत नाही बिकॉज ऑफ फंड्स. आम्ही दर 3 वर्षांनी साधारण करायचा प्रयत्न करतो. सो लास्ट इयर आमचं नोव्हेंबरमध्ये होतं. पण माझा एक नवीन डान्स ड्रामा बसवलेला होता, विच वॉज एंटायरली इन कर्नाटक म्युझिक आणि रेकॉर्डिंग पण झालंय, सगळं झालेलं आहे. इट इज बेस्ड ऑन अ बुक. पण ते फ्लड झाले 25 सप्टेंबरला आणि वी लॉस्ट अ लॉट ऑफ थिंग्स इन द फ्लड्स बिकॉज देयर वॉज अ लॉट ऑफ डिस्ट्रक्शन इन माय हाऊस हिअर. त्यामुळे मग आम्हाला ते कॅन्सल करायला लागलं आणि ऑफकोर्स अण्णाभाऊ साठे वॉज ऑल्सो टोटली आउट. आता कोविडमुळे. सो होपफुली टचवूड नेक्स्ट इयर आम्ही नृत्यसभा करू. नक्कीच. मला मला वाटतं आम्ही सगळे वाट बघू. कारण मी पण खूप वेळेला अटेंड केलंय आणि फारच इंटरेस्टिंग काय-काय गोष्टी बघायला मिळतात. ताई आता मला थोडंसं मागे जायचंय. तुम्ही मगाशी म्हणलात तसं, की तुम्ही मानसशास्त्र म्हणजे सायकॉलॉजीचं सुद्धा फॉर्मल शिक्षण घेतलंत. तर नृत्याशिवाय वेगळं शिक्षण सायकॉलॉजीचं घ्यावं ही प्रेरणा आधी कुठनं मिळाली? आणि त्या काळात म्हणजे मला माहिती नाही, की नृत्यामध्ये पदवी शिक्षण अशी कन्सेप्ट तेव्हा होती का? रूढ होती का? म्हणजे एम-ए किंवा असं करायचे का? आणि असले असते तर तुम्ही मे बी सायकॉलॉजीचं शिक्षण नसतं घेतलं, असं काही झालं असतं का? आणि दोन्ही म्हणजे सायकॉलॉजी शिकायचं कसं ठरलं?
या हा बरं, आता ह्याचं काय आहे, मी नृत्य शिकायचं म्हणजे माझ्या आईनी शिकवलं आणि माझे बाबा उदय शंकरांकडनं शिकले होते. सो ही वॉज दॅट वॉज वन ऑफ द थिंग्स ही यूज्ड टू डू इन द इव्हनिंग्स आफ्टर हिज वर्क. त्यांचं उदय शंकर फॅमिलीचं आमच्या दिल्लीच्या घरात खूप येणं जाणं, अख्ख्या सगळ्या फॅमिली म्हणजे रविशंकरांचं आणि सगळ्या फॅमिली मेंबर्सचं खूप होतं. माझ्या वडिलांची इच्छा होती की तुला काय करायचं ते कर. पण तेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये दीपक मुजुमदार सुद्धा तेव्हा खूप यंगच होते. पण तेव्हा काही असं युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री वगैरे काही नव्हती. सो तो विचार कधी आमच्या कोणाच्या डोक्यातच आलं नाही किंवा कोणी विचारलं नाही म्हणून त्याच्यावर विचार पण केला नाही. अं, अ, एक कुठेतरी मला नेहमी वाटायचं की एका गुरुकडनं गुरुकुल सिस्टीम मधनं जर शिकलं तर कुठलाही आर्ट फॉर्म त्याला सर्टिफिकेशन वगैरे काही उपयोगाचं नाही, असं माझं ठाम मत आहे. इट इज व्हेरी डिफरंट फ्रॉम व्हॉट अदर्स विल से. आणि इतके गुरु सगळे आता युनिव्हर्सिटीजमध्ये म्हणजे ते आता ऍप्लिकेबल आहे की नाही ते पण मी सांगू शकणार नाही. माझी त्याची कुंवतच नाहीये टू डिस्कस ऑन दोज ऍस्पेक्ट्स. बट degree doesn't give you an art. Your guru is the one who instills the art in you, and he does it as per the family that has handed it down to him. His education in the gurukul is what you carry forward. सो मी त्या दृष्टीने कधी विचारच केला नाही की असं पण करता येतं आणि तसं पण करता येतं. सायकोलॉजी हा माझा आवडता विषय होता. म्हणजे माझी वाचन त्याच्यामध्ये खूप होतं आणि मला सायकोलॉजी करायचं हे माझ्या शाळेपासूनच. म्हणजे त्या काळामध्ये इफ यू आर अ गुड स्टुडंट यू वेंट फॉर सायन्स. यू नेव्हर वेंट फॉर आर्ट्स ऑर कॉमर्स. यू वेंट फॉर सायन्स. त्यामुळे आय हॅड द होल लॉट ऑफ टीचर्स हू टोल्ड मी, "व्हाय आर यू टेकिंग आर्ट्स?" आय सेड, "बिकॉज यू गिव्ह सायकोलॉजी ओन्ली इन आर्ट्स." नाहीतर मी सायन्स घेतलं असता. मला काही फरक पडत नाही. पण मी रुपरेल कॉलेजमध्ये म्हणून सायकोलॉजी शिकले. त्यानंतर माझी खूप इच्छा होती की आय हॅव टू गिव्ह बॅक टू द सोसायटी. म्हणून मी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये तेव्हा लागले. मला मिळाली ॲडमिशन. त्यावेळेला मी टीव्हीवर काम करत होते. अ, इंग्लिशमधले अनाउन्समेंट्स वगैरे. तेव्हा स्मिता पाटील हॅड जस्ट शिफ्टेड फ्रॉम टीव्ही टू मूव्हीज. सो आय केम हिअर आणि पण टाटामध्ये ॲडमिशन मिळाल्यावर आय सेड बाय बाय इन वन डे. मला काहीही वाटलं नाही तेव्हा बाय बाय करायला. आणि तिथे मग हे नृत्य थेरपी अजून वाढली. म्हणजे मी आधी ऑलरेडी क्लासमध्ये चालवत होते. आय डिडंट रिअलाइज की दिस इज नृत्य थेरपी बाय द वे. मी आपलं त्यांना ॲडजस्टमेंटसाठी, त्यांच्या तब्येतीसाठी मला काय करता येईल ह्या दृष्टीने मी विचार करून ते मांडायला सुरुवात केली, की तुम्ही अफेक्शन इफ यू आर अफेक्टेड बाय आर्थरायटिस असं-असं आपण करायला हवं. त्यांनी त्यांच्यामध्ये खूप प्रोग्रेस दिसतो. हे टाटा इन्स्टिट्यूटमध्ये मला खूप चान्सेस मिळाले कारण की ऑर्फनेज आम्हाला तिथे फील्ड प्लेसमेंट्स असतात. त्या ऑर्फनेजमध्ये त्या मुलांसाठी काही निवडक मुलांना ज्यांना डान्समध्ये आणि म्युझिकमध्ये खूप आवड आहे. अशा मुलांना निवडून जेव्हा मी ते काम केलं, त्यांच्यामधले स्केबीजचा प्रॉब्लेम गेला. त्यांच्यामधले अटेन्शन डेफिसिटचा प्रॉब्लेम गेला. वेगळे सायकॉलॉजिकल टर्मिनॉलॉजीज आहेत. तेव्हा लक्षात मला आलं, की केवढी स्ट्रेंथ आहे भरतनाट्यममध्ये. मी भरतनाट्यम स्टाईलच शिकलेले, त्यामुळे मला बाकी डान्सबद्दल काही सांगता येणार नाही. पण त्याच्या ज्या स्ट्रेंथ्स मला मला कळल्या, तर त्या मी कशा वापरायच्या आणि कसं मी त्यांनी लोकांना हेल्प करायचं टू गेट फील बेटर, टू डू बेटर, टू एबिलिटीज त्यांच्या इन्क्रीज करण्यामध्ये आणि मग ते पुढे चालूच राहिलं. आता कळलं अ, नंतर, की त्याला नृत्य थेरपी म्हणतात. हां, मी तेच विचारणार होते. कारण बरेच जणांना आता म्हणजे आजच्या काळात तरी आर्ट बेस्ड थेरपी किंवा डान्स थेरपी, म्युझिक थेरपी शब्द तरी बरेच ऐकलेले असतात. हो, हो, पण हो. तरीही आम्हाला किंवा जे त्याचा भाग नाहीयेत त्यांना नेमकी कल्पना नसते, की थेरपी म्हणजे नेमकं काय आणि ती हो. डान्समधनं थेरपी म्हणजे नेमकं काय असतं. तर ते एक थोडं एक्सप्लेन करू शकाल का कन्सेप्च्युअली? किंवा ओके. भरतनाट्यम ही आता शास्त्रीय शैली आहे, तर त्याचा नेमका थेरपीमध्ये कसा उपयोग होतो त्या ओके, शैलीचा? ओके. अ, अ, हे आर्ट बेस्ड थेरपी हे मी पहिलं ऐकलं होतं. मी 1 वर्ष हॉलंडमध्ये होते. रिडरकर्क म्हणून एक जागा होती, तिथे होते.
आणि तिथे आर्ट बेस्ड थेरपी त्यांच्या इथे ऑलरेडी राबवत होते ते. तेव्हा मी माझे भरतनाट्यमच्या मूव्हमेंट्समधनं माझ्या लक्षात आलं, की ह्या लोकांना हे असे मूव्हमेंट्स माहीतच नाही. आणि आम्ही खूप बॅलेज बघायला जायचो. त्यांचे वेस्टर्न बॅलेज आणि वेगळे कॉन्टेम्पोररी डान्स वगैरे त्या सगळ्याचे परफॉर्मन्सेस बघायला जायचो. आणि मग तेव्हा कोणाबरोबर अशी अशी डिस्कशन्स झाले, की असं आम्ही केलं तर तुम्हाला हे सोपं जाईल. तर ते म्हणाले, "हे तुम्ही आम्हाला शिकवाल का?" तर मी म्हटलं, "काय माहीत, कारण की आय एम वन डे इन धिस प्लेस, नेक्स्ट डे आय एम इन दॅट प्लेस. पण मला जेव्हा जमेल तेव्हा." आणि त्यांनी ते लक्षात ठेवून नंतर त्यांचे 2 डच स्टुडंट्स माझ्याकडे पाठवले होते. सो त्यांनी मला स्वतःला सुद्धा माझं जे मी लिहून काढलं होतं इतक्या वर्षांमध्ये, की कसा उपयोग, कशाचा कशाला उपयोग झाला. त्याचा मला खूप फायदा झाला ते डच लोकं आल्यावर. कारण की आपल्या इथे रिसर्च बेस्ड काही करणं हे खूप पुअर क्वालिटीचं आहे. यू डोंट रिअली डू इट. आणि नृत्य थेरपी, आता डान्स मूव्हमेंट थेरपी तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय, कारण की आपल्या आर्ट स्फिअर आहे पुण्यामध्ये. आणि मी अटेंड केला होता त्रिपुरा कश्यपचा सुद्धा, बिकॉज शी हॅज डन सच वंडरफुल वर्क. म्हणजे आय रिअली अडमायर दॅट लेडी. तर त्यांचे मूव्हमेंट्स खूपच वेगळे आहेत. अ, आत्ताच्या माझ्या ह्याच्यामध्ये मी जसं म्हटलं, मी भरतनाट्यम शिकलीये. तर हे स्कॉलर्सनीच बनवलेलं आहे. हे सिस्टमॅटिकली डेव्हलप केलेलं आहे. सो मला रेडीमेड मटेरियल दिलंय सगळ्या स्कॉलर्सनी. त्याचा वापर मी कसा करते हे माझ्याकडे. नॉलेज त्यांनी दिलेलं आहे. हाऊ टू अप्लाय इट हे म्हणून मी नृत्य थेरपीचा कोर्स 3 महिन्याचा चालवते. की ज्या लोकांना ह्याचा वापर करता येईल लाईफमध्ये, त्यांनी करावा. मी किती माझा आउटरीच 100 लोकांपर्यंत जास्तीत जास्त, नॉट मोर. अँड मी तशी खूप सोशल नाहीये एवढी. सो आय कॅन रीच ओन्ली 100. बियॉन्ड दॅट माय अटेन्शन स्पॅन गोज अवे. तर ह्या मुली इतक्या छान करतायत जे स्टुडंट्स येऊन शिकलेत. They are working with blind, they are working with autistic children, they are working with old age homes. सो आमच्या भरतनाट्यममधले काही मूव्हमेंट्स मी असिम्युलेट केल्या आहेत फॉर डिफरंट इलनेसेस. म्हणजे जेव्हा पार्किन्सन्समध्ये आम्ही काम चालू केलं होतं खूप वर्षांपूर्वी, तेव्हा इंडियामध्ये तर कोणी पार्किन्सन्सवर काही करत नव्हतं त्या काळामध्ये. आणि फॉरेन मधल्या लोकांना कळल्यामुळे आपले खूपशे नृत्य मी NBS चालू केला, नृत्य फॉर बॉडी अँड सोल. ते त्या लोकांनी खूप अडॅप्ट केले. ग्रीसमध्ये 2008-2012 मध्ये मला त्याच्यावर लेक्चर्स द्यायला सुद्धा मी गेले होते. त्यांनी बोलवलं होतं. आमचे परफॉर्मन्सेस होते जर्मनीला आणि याला. तिथे सुद्धा ह्याच्यावर खूप आम्ही दाखवलं लोकांना, की काय करता येईल आणि कसं करता येईल. त्यामुळे खूप जण ऑनलाईन कोर्स पण आमच्याबरोबर करतात. आता काय करता येईल, तर इथले डान्सर्स जे आहेत, जे कथकमधले आहेत किंवा अदर फॉर्म्स ऑफ डान्समध्ये आहेत, ते सुद्धा राबवू शकतात. आणि जे बेसिक ग्रॅज्युएशन झालेलं आहे, बट दे आर वर्किंग इन एन NGO किंवा एका पर्टिक्युलर संस्थेबरोबर काम करताय, तर त्यांनाही आम्ही सांगतो, की तुम्ही येऊन शिका, की कुठल्या पद्धतीने आपण त्या ग्रुपला, आणि एव्हरी ग्रुपला वेगळ्या पद्धतीने मांडायला लागतं. इट्स अ व्हास्ट फील्ड. एव्हरी ग्रुपला तुम्ही त्याचा स्टडी करून, एव्हरी इंडिव्हिज्युअलचा स्टडी करून, आणि तुम्ही जेव्हा पार्किन्सन्स म्हणता त्याच्यामध्ये सुद्धा वेगळे लेव्हल्स आहेत. सिव्हिअर पार्किन्सन्स झालेल्यांचे वेगळे लेव्हल आहेत. आणि मी नुसतं पार्किन्सन्स पेशंटचं नाही, पण त्यांचा केअर गिव्हरला पण देते. कारण की केअर गिव्हर हा खूप इम्पॉर्टंट आहे. त्याची हेल्थ चांगली राहिली तर दॅट केअर गिव्हर कॅन गिव्ह, अँड मोस्ट ऑफ द टाईम द स्पाउसेस. पार्किन्सन्स जास्ती करून मेल्समध्ये दिसतात. फिमेल्समध्ये तसं कमी दिसतात. तर द फिमेल्स कॅन ॲटलीस्ट हॅव सम एक्सरसाइज फॉर देमसेल्व्हज. आणि खरं म्हणजे जे कोणी नृत्य थेरपीसाठी येतात आणि नॉन डान्सर्स आहेत, ते भरतनाट्यम शिकायला लागतात. सो आय फील दिस इज अ व्हेरी गुड थिंग. मला बोनस मिळतो त्याच्यावर. की ॲटलीस्ट कोणाचे तरी डोळे आणि शरीर तयार होतंय भरतनाट्यमसाठी, त्याचा आनंद एक वेगळाच असतो. सुचित्राताई, तुमच्या बरोबरच्या या सगळ्या कॉन्व्हर्सेशन मधनं खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या. आणि
हे खूप मला छान वाटलं, की दोन दोन पद्धतीचं किंवा दोन विषयांमधलं शिक्षण तुम्ही इतकं सुंदर आणि त्या काळात काही नसताना म्हणजे रिसोर्स किंवा अशा गोष्टी नसताना एकत्र आणलंय आणि ते पुढे घेऊन जाताय. तुम्ही म्हणालात तसं आमची पिढी ही खूपच आम्हाला खूपच जास्त एक्सपोजर आहे, तेवढीच जास्त स्पर्धा आहे आणि आता आपण कोविडमुळे जसं बघतोय, की सगळं अनसर्टन झालंय आणि ह्याच्या पुढेही मे बी अनसर्टनच आमच्यासाठी गोष्टी राहतील. पण आमच्यापैकी बऱ्याच जणांना अशा वेगळ्या-वेगळ्या विषयात आम्ही शिक्षण घेतोय म्हणजे डान्स सोडून पण आणि तेही आम्हाला कदाचित एकत्र करायला पुढे जाऊन आवडेल. तर इन जनरलच तुम्ही आमच्या पिढीतल्या सगळ्या नर्तिकांसाठी काय सांगाल? जे आत्ता नवीन सुरू करतायत? ओके. माझी स्वतःची अशी अडचण होती, की मी एक गोष्ट कंप्लीट ऑल द टाईम 24 अवर्स नाही करू शकत. मला वेगवेगळे विषय लागतात टू थिंक ऑन. मे बी मी तुमच्या काळामधल्या ह्याच्यामध्ये जास्ती ॲडजस्ट झाले असते कंपेअर्ड टू माझ्या काळामध्ये. कारण की खूप जण म्हणतात, की "यू लँड अप बीइंग अ जॅक ऑफ ऑल ट्रेड्स एंड मास्टर ऑफ नन." आणि तसं नाही होता कामा. जसं मी मग काल म्हटलं होतं, की माझा तो एन-जी-ओ पण आहे. त्या मुलांना सुद्धा डान्स थेरपीची गरज आहे. म्हणून आमचे सोशल वर्कर्स शिकलेले आहेत आणि ते वापर करतात. तर ह्या पिढीला मी असं सांगीन, की जॉट डाउन की तुम्हाला कुठले एरियाज आवडतात. म्हणजे दॅट इज व्हॉट आय डिड इन माय लाईफ, की तुम्हाला डान्स तर आवडतो. बिसाइड्स दॅट तुम्हाला काय आवडतं? तुम्हाला नुसतंच नृत्य आवडत असेल, तर लाईफ इज ईझी फॉर यू. की तुम्हाला एकाच स्फिअरमध्ये विचार करायचा आहे. सोपं होईल काम. माझ्यासारखं जर 2-3 ह्याच्यामध्ये गेलात, तर इट इज टफ, व्हेरी टफ. सो मोस्ट ऑफ माझ्या मुलांना मी सांगते, खूप जण नुसते डान्स प्रोफेशनमध्येच आहेत, पण खूप जण ड्युअल प्रोफेशनमध्ये आहेत. कोणी सीए झालंय, कोणी मेडिकल प्रॅक्टिशनर झालंय, कोणी सर्जन आहे, कोणी लॉयर आहे. अ, ह्यानी काय होतं, एक बॅलन्स जो बाकीच्या वर्ल्ड बरोबरचा आहे, तो चांगला राहतो. तुम्ही नुसतं नृत्य शैलीतला असलात, तर एक्सपोजर मिळत नाही असं नाहीये. आता तर एक्सपोजर सगळ्याचा मिळत होता. तेव्हा नव्हता. सो मला खूप इंटरेस्ट होता लोकांना ऑब्झर्व्ह करणं, त्यांचे बिहेवियर ऑब्झर्व्ह करणं, मूव्हमेंट्स ऑब्झर्व्ह करणं. त्यांच्या मनात काय चाललंय ते गेस वर्क करणं आणि त्यांना जाऊन विचारणं, "धिस इज व्हॉट यू वर थिंकिंग?" आणि ते बरोबर झालं तर ओके, म्हणजे माझी सायकॉलॉजी इज राइट. असं जे मला जॉटिंग डाउन झालं, ते मला सोपं झालं बिकॉज आय वॉज सो इंटरेस्टेड इन इट. तर तुमच्या पिढीच्या मुलींना आणि मुलांना तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट खूप आहे आणि ज्या गोष्टी तुम्हाला इझिली जमतात, म्हणजे विथ एफर्टलेस तुम्ही करू शकता आणि खूप छान करता. या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मधनं तुम्ही तो प्रोफेशन तुमचा निवडायला हवा. म्हणजे तुम्ही 24 तास तुम्ही ते केलं ना, तर तुम्हाला कधीही कंटाळा येणार नाही. विच इज व्हेरी इम्पोर्टंट. आणि ह्या पिढीला कंटाळा खूप लवकर येतो. सो दे वॉन्ट अ शिफ्ट. दे वॉन्ट अ शिफ्ट. असं आहे. तर तो कंटाळा न येण्याकरता तुम्ही प्रोफेशन म्हणून जेव्हा चूज कराल, ह्याचे बारकाईने तुम्ही चूज करा, की तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमचा इंटरेस्ट लेव्हल कशात आहे आणि तुमचं इंटेलेक्च्युअली आणि फिजिकली कशात इन्व्हॉल्वमेंट आहे. हे जेव्हा तुम्ही जॉट डाउन कराल, यू माइट बी क्रिएटिंग न्यू प्रोफेशन्स. जेव्हा आय स्टार्टेड विथ युजिंग डान्स अँड सायकॉलॉजी टुगेदर, नोबडी वॉज डुइंग इट हिअर. सो आणि आमच्याकडे तेव्हा बुक्स पण नव्हते फॉरेनचे वाचायला, की तिकडे काहीतरी आहे हे कळायला किंवा कॉम्प्युटर्स पण नव्हते. म्हणजे आमच्याकडे टीव्ही आम्ही जेव्हा 11वी दिली तेव्हा टीव्ही आला. यू नो दॅट काइंड ऑफ अ थिंग. सो त्यात सुद्धा लाईनीत ई-सी-टीव्हीला लाईनमध्ये उभं राहून नाव नोंदवून वगैरे ॲडव्हान्स पेमेंट करून. सो तो काळ वेगळा होता. आता तुम्हाला एक्सपोजर खूप आहे, तर आता टेम्पटेशन खूप होतं. मी हे पण करीन, ते पण करीन, ते पण करीन. दॅट इज फाईन टिल अ सर्टन एज. पण डेप्थमध्ये स्किल्स शिकणं साइड बाय साइड हे ॲज यंग ॲज स्कूलमध्ये चालू करणं गरजेचं आहे. सो पेरेंट्सनी सुद्धा मुलांचा कल कुठे आहे नॅचरली हे बघून त्या स्किल डेव्हलपमेंटमध्ये लहानपणीच जर दिलं,
तर these children will enjoy life. मग कोविड पण असला तरी काही फरक पडत नाही. वी आर हॅव्हिंग सच अ गुड टाइम विथ कोविड ऑल्सो. शिकवतोय आपण, डान्स शिकवतोय, सगळ्यांशी बोलतोय, आपल्याला कम्युनिकेशन सिस्टम्स एवढे छान आहेत. नेचर बरोबर वेळ घालवतोय, जे आधी घालायला वेळच नव्हता. सो एव्हरी सिच्युएशन, न्यू सिच्युएशन आली तरी यू विल अडॅप्ट व्हेरी फास्ट इफ यू आर इंटरेस्टेड इन व्हॉट यू डू. थँक्यू ताई. कसा एक तास झाला ऍक्च्युली कळलंच नाही, पण खूप मनमोकळ्या तुम्ही गप्पा मारल्या तुमच्या वेळेसाठी आणि या इतक्या सगळ्या एनरिचिंग गप्पांसाठी. थँक्यू ताई. थँक्यू सो थँक्यू सो मच. मच. थँक्यू मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्ही बोलायला. मी इंटरव्ह्यूज खूप रेअरली देते, बट आय एम सो ऑनर्ड की तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला. अँड ब्लेस यू ऑल हू आर वर्किंग सो हार्ड इन दिस फील्ड. थँक्यू व्हेरी मच. अंबा शांभवी चंद्रमौली रवला पद्मा उमा पार्वती तारी हेमवती शिवा त्रिनयनी काव्यायनी वैरवी सावित्री नवयौवना शुभकरी साम्राज्यलक्ष्मी प्रदा चित्रूपी परदेवता भगवती श्रीराजराजेश्वरी तक जाऊं तक जाऊं तक जाऊं तक जाऊं तक
पाहिला भूवरी रावण वध झाला भूवरी रावण वध झाला श्याम राम हा धर्मपरायण हा चक्रायुध श्री नारायण जगदोत्पादक त्रिभुवन जीवन ओ मानवी राम रूप ल्याला भूवरी रावण वध झाला भूवरी रावण वध झाला सनी सानिदा पा पमगरे सनी सारे गम पदनी सनी सानिदा पा पमगरे सनी सारे गम पदनी निन्दति चन्दनम् इन्दुकिरणमनु विन्दति खेदम् अधीरं निन्दति चन्दनम् इन्दुकिरणमनु विन्दति खेदम् अधीरं व्यालनिलय